इंचनाळ इथं मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा 13वा वर्धापन दिन उत्साहात. अंधश्रद्धा सोडून नेत्रदान अवयवदानातून वैज्ञानिक पुनर्जन्म घ्यावा. पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. वर्षभरातील 27 नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचा गौरव. सध्या सर्वात वेगाने पसरत असलेली गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा असून समाजात पूर्वीही विज्ञान ऐकलं जात नव्हतं आणि आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही. त्यामुळे अंधश्रद्धेच्या भाकडकथा सोडून नेत्रदान अवयवदानातून वैज्ञानिक पुनर्जन्म घ्यावा असं आवाहन पद्मश्री नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केलं. गडहिंग्लज तालुक्यातील इंचनाळ येथे मरणोत्तर नेत्रदान चळवळीच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायतीच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात वर्षभरातील 27 नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. डॉक्टर लहाने यांनी आत्याळसारख्या छोट्या खेड्यातून सुरू होऊन आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पसरत आणि रुजत चाललेली ही नेत्रदान चळवळ देशासाठी आदर्शवत असल्याचं सांगितलं. या वेगळ्या आणि समाजासाठी अत्यंत उपयुक्त कार्याची शासन स्तरावर योग्य दखल घेतली जावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या चळवळीच्या कार्याचं आणि कार्यकर्त्यांचं कौतुक करत ही चळवळ देशपातळीवर उजेडात यावी यासाठी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. डॉक्टर या नात्याने डोळ्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केलं. मोबाईल वापराचे दुष्परिणाम तांत्रिकदृष्ट्या स्पष्ट करत मुलांना त्यापासून का दूर ठेवावं याबाबत त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातला. स्वतःच्या कष्टप्रद वाटचालीचा अनुभव सांगताना त्यांनी चांगुलपणाची आणि माणुसकीची शिकवण दिली. त्यांच्या प्रत्येक विचाराला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. ऐन थंडीतही हजारोंचा जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमस्थळी बसून राहिला होता. यावेळी डॉक्टर सदानंद पाटणे यांनीही मनोगत व्यक्त केलं. चळवळीच्या माध्यमातून मिळालेल्या नेत्रदानामुळे नेत्र प्रत्यारोपण करून दृष्टीप्राप्त झालेल्या बाळासाहेब नाईक यांनी जगण्याला पुन्हा अर्थ दिल्याबद्दल चळवळीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अंधांच्या रोजगार केंद्राच्या माध्यमातून रोजगार मिळून आयुष्यात आनंद पेरण्याचं काम झालं असल्याचं रेश्मा हुंदळेकर यांनी सांगितलं. दरम्यान रोहित विभूते, धोंडीबा कुंभार, मनोहर मगदूम, द्रुपदा पाटील, मनोहर नांगरे, अक्काताई गोते, अभिनव कांबळे, बायाक्का रायकर, गंगूबाई कानडे, नारायण कुप्पनवार, रवींद्र चव्हाण, शामराव गाडीवड्ड, विठाबाई पाटील, एस.आर. पाटील, बंडू माने, रत्नाबाई सावंत, सुशीला पाटील, ताराबाई कागवाडे, गंगूबाई बाटे, लता मगदूम, सुशीला पाटील, शांता गड्डी, सरस्वती पाटील, अप्पा केसरकर, सीताराम जाधव, अमृत शिंत्रे, शांताबाई घोटणे या नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अशफाक मकानदार यांनी केलं. इंचनाळसह परिसरातील विविध गावांमधील चळवळीचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.